लोकीचा हा देह देवईची ताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावतने तुका म्हणे पावतने करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो विठ्ठला कपिते तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दघनं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पदाम्बोज तेज प्रदेशम विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर हा कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर नमस्कार आता हृदय हे आपुले चौठावण्या भले वरी बैसो पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवाजी महाराजांचे गुरु श्री संत तुकोबराय
त्या तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा या मनुष्य देहाचं वर्णन करणारा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये या मनुष्य देहाचं महत्व सांगतात, वर्णन करतात की या मनुष्य देहाची इच्छा स्वर्गातील देव करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. बर, आम्ही जन्माला आल्यानंतर धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, जन्माला येऊन धन्य झालो. पण केव्हा धन्य झालो? दास विठोबाचे झालो म्हणून जन्माला येऊन धन्य झालो. आम्ही मनुष्य रूपी जे आयुष्य आम्हाला मिळेल त्या आयुष्यामध्ये, त्या आयुष्याच्या साधण्यामध्ये सच्चिदानंद ही जी पदवी आहे, जे भगवंताचं स्वरूप आहे, ते स्वरूप आम्ही प्राप्त करू. आणि ते स्वरूप प्राप्त झाल्यानंतर तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. जे स्वर्गातलं जे सुख आहे, त्या स्वर्गाच्या सुखा पलीकडचं जे परमात्मा सुख आहे, त्या सुखाचा आनंद आम्ही भोगू, असं या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल परिहार द्यायचा तो असा, सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपल्या या कापडणे गावामध्ये श्री दत्त जयंती निमित्त वर्ष 16वे अतिशय उत्कृष्ट असा भव्य दिव्य असा हा महोत्सव चालू आहे. अतिशय असं वाटतं की एखाद्या स्वर्गामध्येच कीर्तन करतोय का, एवढं सुंदर डेकोरेशन. हो, लाइटिंग, गुरु माऊलीची कृपा आहे, एवढी लाइटिंग. आणि सर्व आमचे सगळे तुम्ही गावकरी श्रोते वर्ग, आमचे मृदुंगाचार्य महाराज, नाना महाराज, आमचे बापू महाराज अतिशय गंधर्वासारखं गायन करतात. ते महाराज आहे सर्व टायगरी महाराज, ते आमचे अध्यक्ष महाराज आहेत रामकृष्ण अण्णा. त्यानंतर महाराज आहेत आमचे दिलीप अण्णा, सर्व जे महाराज गायनाचार्य महाराज आहे. मला काही नाव पाठ नाही, माफ करा. साहेबराव महाराज आहेत. आमचे मैत्रीवाले आहेत योगेश महाराज, 3ऱ्या वर्षाला आहेत ते. आणि ज्यांनी आज कीर्तनाची सेवा घेतलेली आहे, असे ज्यांच्या पुण्य स्मरणार्थ घेतलेली आहे कीर्तन सेवा, साहेबराव राजाराम पाटील यांचे सुपुत्र विकास साहेबराव पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा घेतलेली आहे. खरंच वडील गेल्यानंतर सुद्धा वडिलांची सेवा करतात. हो, मुलाची व्याख्याच आहे. मुलं त्यालाच म्हणतात की नरकात यस्मात त्रायते पितराहा तस्मात पुत्रेती प्रोताहा. जो आपल्या आई वडिलांना नरकात जाऊ देत नाही, त्यांचा उद्धार करतो मेल्यावरही, त्यांच्या स्मरणानिमित्त शुभ कार्य करतात. आणि जयामध्ये नारायण ते शुद्ध पुण्य जा, असं ते शुद्ध पुण्य करतात. म्हणून त्यांचे सुद्धा आभारी आहोत. आणि तुमच्या सर्व कापण्या गावामध्ये तुमच्या दर्शनाचा मला योग आला, मी सुद्धा माझं भाग्य समजतो. परिमोजा दैवा पार नाही, परिमोजा दैवा पार नाही, परिमोजा दैवा पार नाही, परिमोजा दैवा पार नाही. हो तुका म्हणे मोज करू त्याची सेवा, परिमोजा दैवा पार नाही, परिमोजा दैवा पार नाही, परिमोजा दैवा पार नाही, परिमोजा दैवा पार नाही. अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून मला तारीख मिळाली तुमच्या भंजी मंडळाच्या वतीने, आमचे गजानन महाराज आळंदीकर तुमच्या वतीने त्यांनी मला तारीख दिली तुमच्या भंजी मंडळाच्या वतीने. तसेच आमचे श्री गुरु विठ्ठल बाबा चौधरी हो, यांची सुद्धा कृपा आहे. यांच्या नियोजनाखाली सुरू असलेले हा अखंड हरिनाम सप्ताह, तसेच आमचे कृष्णाजी माऊली जायखेडकर हो, यांच्या सुद्धा प्रेरणेने आज सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही अतिशय सुंदर
दत्त भगवंताचं 16 वर्षापासून पारायण करत आहेत. सर्व जर भगवंत सर्व आपली जर कामना जर पूर्ण करत असेल, आपली इच्छा जर पूर्ण करत असतील, तर दत्त भगवंत आणि शंकर भगवंत हे दोन देव आपल्याला अतिशय लवकरात लवकर प्रसन्न होतात. आपली जर काही कामना असेल, इच्छा असेल, तर आपण जर गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर आपली संपूर्ण इच्छा दत्त भगवंत पूर्ण करतात. कारण औदुंबर वृक्ष जर हा पहिला, तर औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात दत्त भगवंताचाच अवतार आहे. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये 19व्या अध्यायामध्ये औदुंबर वृक्षाचं वर्णन करत असताना ज्या वेळेला भगवंताने हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी ज्या वेळेला त्याचं पोट फाडलं आणि नखातने पोट फाडल्यानंतर त्यामधून जे कायकूट नावाचं जे विष निघालं, त्या विषाने त्यांचा नखाचा बोटाचा अत्यंत दाह होत होता. तो अग्नी अतिशय तो दाह शांत होत नव्हता. मग लक्ष्मी मातेने काय केलं, तर औदुंबर वृक्षाची फळे तोडून एका द्रोणामध्ये आणली आणि आणल्यानंतर समोर नृसिंहाच्या भगवंतासमोर ठेवले. त्यांनी त्या औदुंबर वृक्षाच्या फळामध्ये बोट घातली आणि त्यांचा अंगाचा दाह शांत झाला, त्यांचा नखाचा दाह शांत झाला. सत्ययुगामध्ये मग त्यावेळेला त्या औदुंबर वृक्षाला भगवंताने, नृसिंह भगवंताने अनेक वर प्राप्त करून दिले की जो या वृक्षाच्या छायेखाली जरी बसेल तरी पुण्यच होईल. एवढंच नाही, त्याचं दर्शन जरी घेतलं दुरून तरी त्याला पुण्याची प्राप्ती होईल. त्या वृक्षाखाली बसून जर आंघोळी केली तर गंगा भागीरथीमध्ये स्नान केल्याचं पुण्य लागेल. एवढंच नाही, वान देणारी सेवा करिता तिशी पुत्र होईल तत्वता. वाघ नारीने जरी त्या औदुंबर वृक्षाची सेवा केली, प्रदक्षिणा केल्या, तरी तिला पुत्र प्राप्त होईल. 7 वर्ष वाघ नारीशी पुत्र होय शतावशी. 7 वर्षाच्या वाघ नारीला सुद्धा 100 वर्षाचा मुलगा प्राप्त होईल. एवढं पुण्य आहे. त्याला प्रदक्षिणा मारल्यानंतर अतिशय फार पुण्य लागतं. एवढंच नाही, त्या औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली जर बसून जर पारायण केलं किंवा नामस्मरण शुद्ध अंतःकरणाने जर केलं, औदुंबर वृक्षतही जो जप करील मन निर्मयी आणि कोटी गुणे फळे होती होम केली आदेशाची. जर औदुंबर वृक्षाच्या बुडाजवळ बसून जर तुम्ही गुरुचरित्राचं, ज्ञानेश्वरीचं, शिवलीला अमृताचं जर पारायण केलं, एक वेळा जर पारायण केलं तर 1 कोटी वेळा पारायण केल्याचं फळ पुण्य प्राप्त होईल महाराज. फक्त अंतःकरण फक्त शुद्ध असू द्या, एवढे या ग्रंथांमध्ये, या गुरुचरित्रामध्ये पावर आहे महाराज. म्हणून एवढा भव्य दिव्य तुम्ही सप्ताह, तुम्ही गुरुचरित्राचा गुरुदत्त जयंती सप्ताह उत्सव साजरा करतात. अतिशय तुमच्या गावावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही महाराज. सर्वांचा तुमचा दत्तगुरु भगवान उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रावण सोमवारी शिवलीला अमृताचं पारायण करायचं. कारण ज्या मनुष्याला जर 40 वर्ष जरी आयुष्य असेल, जर शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाचे जर 100 पारायण केले तर शतरुद्र करिता निशेष शतावशी होय तो पुरुष. ज्याने शिवलीला अमृताचे जर 11व्या अध्यायाचे 100 पारायण केले तर त्याला 100 वर्ष आयुष्य प्राप्त होतं. एवढं या ग्रंथांमध्ये सामर्थ्य आहे महाराज. हो, म्हणून गुरुदत्त भगवान आणि शंकर भगवान सर्वांपेक्षा लवकरात लवकर प्राप्त होतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय या देहाचं वर्णन करतात. स्वर्गातील देव या देहाची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा. ओ मृत्युलोकी वावा जन्म, मृत्युलोकी वावा जन्म, ओ मृत्युलोकी वावा जन्म, मृत्युलोकी वावा जन्म. नारायण
इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. अहो देवादिकांचा देह कसा आहे? देवादिकांचा देह दिव्य आहे. मनुष्य देह कसा आहे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे तुम्ही कीटकाचा सांगा. वरी चर्म घातले कोणी कीटकाचा बांधा. ओ रवरवती दुर्गंधे रे अमंगळ केक बांधा. दुर्गंधे मंगळाचा बांधा. ओ स्मरे तो हरिहरा चरणा जाई गोविंदा. हा देह नाशिवंत आहे. हो बोलता बोलता चालता चालता एका क्षणामध्ये हा देह संपून जातो महाराज. आयुष्य जात आहे पहा काय जपत असे महा सुहिताचा गोरवा. ध्यानी रहा श्री हरिशा संत चरणी भाव धरा. क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यतावरा. हेची करा बापानो हेच कामात येईल. धन संपत्ती किती जरी मिळवली तरी ती कामी येणार नाही. हा क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरोसा आणि वारे सावध थोडा माया आशा. पुढे काही न चले मग गळा पडेल फासा. अंतवंत इमे देहा नित्य स्वता शरीरी नहा अनाशिरो प्रमेयस्य तस्मात् बुद्ध्यस्व भारत. हे शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे मनोले तुवा झुंजावे पंडू कुमारा. हे शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. नाशाचे 3 प्रकार आहेत महाराज. स्वभाव नाश, आश्रय नाश आणि परतानाश. स्वभाव नाश स्वभावताच नाश पावतं. जसं आंबा पिकल्यानंतर नाश पावतो तसं हे शरीर आपोआप नाश पावतं. त्यानंतर आश्रय नाश पडून गेल्या भिंती चित्राची केवळ होळ माती. हो एखाद्या भिंतीला जर चित्र असेल ती भिंत पडल्यानंतर ते चित्र नष्ट करण्याचा दुसरा उपाय करता येत नाही. आपोआप त्या चित्राची माती होते महाराज. तसं हे शरीर कसं आहे? या शरीराला आश्रय नाश आहे. म्हणजे आपण जर एखाद्या गाडीचा आश्रय केला आणि गाडीचा जर नाश झाला तर आपला सुद्धा नाश होतो. याला आश्रय नाश म्हणतात. म्हणून त्यानंतर परतानाश. एखाद्या जर बिबट्याने आपल्यावर अचानक हल्ला केला तर आपला नाश होतो. याला आश्रय नाश म्हणतात. एखाद्याने जर आपल्याला दुरून गोळी मारली तर आपला नाश होतो. याला कोणता नाश म्हणतात? हो परतानाश म्हणतात याला. हा परता असे 3 आश्रय नाश, स्वभाव नाश आणि परतानाश असे या शरीराचे 3 नाश आहेत महाराज. हे शरीर किती तत्वाचं आहे? हो किती तत्वाचं आहे शरीर? हो पंचमहाभूत आहेत पण 36 तत्वाचं शरीर आहे. ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायामध्ये या शरीर 36 तत्वाचं सांगितलं आहे. महाभूतन्य अहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियानि दशैकंच पंचचंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृतिः. या शरीराला 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र असं म्हटलेलं आहे. हे क्षेत्र 36 तत्वाचं आहे. महाभूतन्य अहंकारो पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूत. महाभूतन्य अहंकारो. त्यानंतर पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय. पंच ज्ञान इंद्रिय कोणकोणती? हो नाक, डोळा, कान, जीभ, त्वचा हे पंच ज्ञान इंद्रिय. पंच कर्म इंद्रिय हात, पाय, गुदस्थ, उपस्थ हे 5 कर्म इंद्रिय. 5 ज्ञान इंद्रिय हे 10 इंद्रियाचे 10 विषय. 10 20. त्यानंतर पंचमहाभूत किती झाले? 25. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किती झाले? 29. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संगातस, चेतना आणि धृती हे किती झाले? 7. 29 आणि 7 किती? 36. म्हणून एक 36 तत्वाचा हा देह आहे. पण हा अनेक वाद आहेत. कोणी सांगतात हे शरीर 14 तत्वाचं आहे, कोणी सांगतात 17 तत्वाचं आहे,
कोणी सांगतं 24 तत्वाचा आहे, पण आमच्या शंकराचार्यांनी मात्र 21 तत्वाचं सांगितलेलं आहे. पण आमचे ज्ञानोबारायांनी तेही धरून घेतले. 36 तत्वाचे कुटुंब घर पसरविले आणि केला बंद मोक्षाचा गुंताळा. म्हणून 36 तत्वाचं हे शरीर आहे. हे शरीर 36 तत्वाचं आहे. पण मनवादी म्हणतात या शरीरावर सत्ता कोणाची आहे? मनवादी म्हणतात आमची सत्ता आहे. इंद्रियवादी म्हणतात या शरीरावर आमची सत्ता आहे. पण माझे ज्ञानोबाराय म्हणतात आणि या शरीरावर काळाची सत्ता आहे. देह हे काळाचे दान कुबेराचे. देह हे काळाचे दान कुबेराचे. धन कुबेराचे आणि ते मनुष्याचे काय आहे? म्हणून काळाची असत्ता हाची बोल निरुता ऐसा वाद पंडू सुता क्षेत्रा लागी. हो, शेवटी काय येईल आणि घेऊन जाईल. हो, मरणच नको म्हणणारा सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोन भाऊ होऊन गेले. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्याने वर मागून घेतला. ब्रह्मदेवाला म्हटला मला मरणच नको. अरे ब्रह्मदेव म्हटला अरे मराच तर मरावं लागतं. का शेत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा आणि करी तोची ब्रह्मा आणून होई. अरे मलाच तर मरावं लागतं तर तुला तर मरावंच लागणार. पण याच्यातून तुला काही उपाय मार्ग शोधता आला तर शोध. मग तो हुशार होता महाराज. हो, त्याने मार्ग काढला. तो म्हटला मला दिवसा मरण नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको. हिरण्यकश्यप म्हटला मागत राहा, तुला मारणारा माझा बाप आहे, लक्षात ठेव. मग त्यावेळेला तो उन्मत्त झाला. त्याला असं वाटलं की मला आता कोणीही मारू शकणार नाही, मी अजर अमर झालो. म्हणून तो उन्मत्त झाला आणि उन्मत्त झाल्यानंतर त्याने त्याच्या राज्यामध्ये असं सांगितलं की आजपासून देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. त्याने ब्रीद वाक्यच काढलं महाराज, नाव घेऊन येते देवाचे. आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हो, या माझ्या देशामध्ये जो कोणी देवाचं नाव घेईल त्याचा चिरच्छेद करण्यात येईल. मग त्यावेळेला त्याच्या घरामध्येच पक्ष फुटला महाराज. हो, त्याच्या पोटी जन्माला आलेला प्रल्हाद, भक्त प्रल्हाद नारायण नारायण स्मरायला लागला. मग त्यावेळेला त्याला असं वाटलं की माझाच मुलगा देवाचं नामस्मरण करायला लागला. म्हणून त्याला मारण्यासाठी 9 उपाय केले. हो, त्याला समुद्रामध्ये फेकून दिलं. त्यानंतर तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं. त्यानंतर हातीच्या पायाखाली फिरवलं. त्यानंतर डोंगरावरून खाली फेकून दिलं. पण त्याला काही झालं नाही. शेवट हिरण्यकश्यपूला राग आला आणि हिरण्यकश्यपूने सांगितलं अरे सांग तुझा नारायण कुठं आहे? मग त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं या खांबामध्ये माझा नारायण आहे. तेव्हा त्याने त्या खांबामध्ये गदा मारली आणि तिथून नृसिंह भगवंत प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर नृसिंह भगवंताने त्याला असं उचललं आणि मांडीवर घेतलं. आणि मांडीवर घेतल्यानंतर नृसिंह भगवंताने सांगितलं तू वर मागितला होतास, वरती नको, खाली नको. तुला वरती मारत नाही, खाली मारत नाही, तुला मांडीवर घेतला आहे. तू वर मागितला होतास, दिवसा नको, रात्री नको,
दिवसही नाही आहे आणि रात्रही नाही आहे, तुला संध्याकाळी मारतो आहे. तू वर मागितला होतास, आत नको बाहेर नको, हो तुला दरवाजाच्या उंबारठ्यावर मारतोय. तू वर मागितला होतास, सजीवा करून नको निर्जीवा करून नको, तुला नखाने पाडतो. आता नख सजीव आहे का निर्जीव आहे? हा? सजीव आहे तर मग कापला तरी लागत नाही, आणि निर्जीव आहे तर मग वाढतो कस काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे, सजीवही नाही आणि निर्जीव नाही. त्यानंतर तू वर मागितला होतास, पशुकडून नको माणसाकडून नको. वर शिर पशुचा आहे आणि खाली शरीर माणसाचं आहे. म्हणून असा असणारा हिरण्यकश्यपू त्याला घेतला आणि त्याचा वध केला महाराज. म्हणून त्या हिरण्यकश्यपूला आयुष्य किती होतं महाराज? किती होतं? एक अर्बुंद साठी कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाली. हो, एक अर्बुंद 60 कोटी देखा. एक अर्बुंद म्हणजे खायचं टरबूज नाही महाराज. 1 अब्ज 56 कोटी 30 लाख वर्ष आणि 709 महिने आयुष्य कोणाला होतं? हिरण्यकश्यपूला. आपली घरी जाऊन वजाबाकी करा, आपलं किती आयुष्य आहे असं. हो, तरी त्याला मरावं लागलं महाराज. विठ्ठल 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 अरे मना शोक करशी किती, हे वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती, हेर अंती अवघी जाय जनी. अरे मना शोक करशी किती. अरे 14 चौकड्या लंकाना था, पण एका रामाच्या बाणाचा क्लास झाला महाराज. किती आयुष्य होतं? 14 चौकडी आयुष्य. कोणाला होतं? रावणाला होतं. 1 चौकडीचे आयुष्य किती आहे महाराज? 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, हे 4 युग एक वेळा गेल्यानंतर 1 चौकडी होते. असं 14 चौकडी आयुष्य रावणाला आयुष्य होतं महाराज. हो, कलियुगाला किती आयुष्य आहे? त्रेतायुगाला द्वापार युगाला किती आयुष्य आहे? कलियुगाला 4,32,000 वर्ष आयुष्य आहे. कोणत्या युगाला? कलियुगाला. द्वापार युगाला 8,32,000 वर्ष आयुष्य आहे. त्यानंतर त्रेतायुगाला 32,96,000 वर्ष आयुष्य आहे. आणि त्यानंतर सत्ययुगाला 17,20,000 वर्ष आयुष्य आहे. असं चौघांची बेरीज 43,20,000 वर्ष आयुष्य एका चौकडीला आहे. असं रावणाला किती आयुष्य होतं? 14 चौकड्या. 14 चौकड्या लंकाना आता, पण त्याला सुद्धा मरावं लागलं महाराज. 99 सहस्र राया दशरथा. दशरथ राजाला 99,000 वर्ष आयुष्य होतं, तरी त्याला जावं लागलं. कौरव पांडव गेले दादाने नो किती, 56 कोटी यादव गेले दादा कोण पंथी, आम्ही तुम्ही जाऊ मागे कोण नाराधी. कैकाळ दादा दुरील माझा आदेश, ब्रह्मा विष्णू महेश शकुन पुसती आम्हा, ऐशी विधान आम्ही सांगितले त्या. कैकाळ दादा दुरील माझा आदेश. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला आला त्याला मरावंच लागतं महाराज. तरी स्वर्गातील देव या देहाची इच्छा का करत असतील? बरं स्वर्गातील देव काही धनाकरता इच्छा करतात का? धनवंता लागी आणि सर्व मान्यता आहे जगी. हो, मृत्यू लोकांमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मान्यता आहे. पैसा तेरे 3 नाम आणि परशा परशुराम. माणसाची नाव पैसा बदलवत असतो. ज्याच्याकडे अजिबात पैसा नाही त्याला एकही शब्दामध्ये परशा चालस का गुजरात मा ऊस तोडाले. ज्याच्याकडे थोडासा पैसा आहे त्याला सांगतात चलतो का परशु पुण्याला फिरायला. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला सांगतात परशुराम पाटील या उद्या आमच्या मुलाचा साखरपुडा आहे, तुम्हाला गाडी घ्यायला पाठवून देतो, या तुम्ही. म्हणजे माणसाची नावं पैसा बदलत असतो. जर देवाचं जर ऐश्वर्य पाहिलं तर ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, ते पुण्य मासा दे सुरेंद्र लोकात मशनंती दिव्यां दिवी देव भोगा, जेथे अमर
तो हे शासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती जेथे अमरत्व हे शासन आहे ऐरावत नावाचा हत्ती आहे जेथे महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जे गावे किल्लारे कामधेनूची व महासिद्धीची भांडार आहेत महाराज तिथं अष्टमहासिद्धी अहिमा महिमा लगिमा गिरिमा प्राती प्रातामी हेतू आणि वशितू अशा अष्टमहासिद्धी त्यांच्या पुढे हात जोडून उभ्या राहतात काय सेवा करू तुमची सांगा हो जेथे ओळगे देव पाईक सईग चिंतामणीच्या भूमिका विनोद वन वाटिका सुरतरुचिया हो देव चाकर त्यांची सेवा करतात हो त्यांना जर गायन ऐकायची इच्छा झाली तर जेथे गंधर्व गाती गाणे रंभा ऐशा नाचती उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया हो गंधर्वांचं गायन आहे तिथं महाराज लोक पाय रांगेचे राऊत जिये पदीचे उच्ची श्रवाखाचे कोलनिये 10 दिशेला 10 लोकपाल आहेत तिथं हो 10 दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर हो या 10 दिशांना 10 लोकपाल आहेत महाराज उच्ची श्रवणाचा घोडा हा समुद्र मंथनातून बाहेर निघालेला घोडा आहे हो मंगलाष्टकामध्ये आपण म्हणतो ना होय लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गाओ काम तुझे स्वर्गजो रंभादी देवांगना अस्वसप्त मुखे विषमारी धरो शंभोमृतं चांबुदे रत्नानिह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान जे झोपलेले असतील ते म्हणजे नाट्यपद ते कीर्तन चालवत आता कसं काय लग्न लागायला लागलं हो म्हणून उच्ची श्रव नावाचा घोडा हा सप्तमुखी घोडा त्या समुद्र मंथनातून बाहेर निघाला तो घोडा स्वर्गामध्ये आहे एवढं देवांचं ऐश्वर्य असताना तरी ते स्वर्गातील देव या देहाची इच्छा कशी करणार महाराज पण या देहाचं महत्व आम्हा तुम्हाला कळालेलं नाही ते स्वर्गातील देवांना महत्व कळालेलं आहे तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये इहालोकी सहा देह